माझं ऑफिस पुण्याला आहे आणि मी रोज पनवेल टू पुणे आणि पुणे टू पनवेल अपडाऊन करतो। माझे दिवसातले 5 तास ट्रॅव्हलिंगमध्ये आणि 8 ते 9 तास ऑफिसमध्ये जातात। मला स्वतःसाठी असा फ्री टाईम फक्त ट्रेनमध्येच मिळतो आणि त्या वेळात मी शक्यतो मित्रांशी गप्पा मारतो किंवा बुक्स रीडिंग करतो किंवा फोनवर टाईमपास करतो आणि म्युझिक ऐकतो। म्युझिक ऐकायला मला सर्वात जास्त आवडतं, कारण की ज्या प्रकारची हेक्टिक लाईफ मी जगतो आहे त्याच्यासाठी गाणं हाच एकमेव स्ट्रेस बस्टर आहे। मी ब्लॉग लिहितो, सामाजिक विषयांवर मी अनेक वेळा ब्लॉग लिहिलेत। म्हणजे रोखतो कोण स्वतःचा ब्लॉग आहे। मी रोहनला पुष्कळ सांगतो तो पुण्याच्या बहिणीकडे राहा, तर तो माझा ऐकतच नाही। परंतु मी जर तिकडे राहिलो तर माझ्या आई वडिलांबरोबर मला जे 2 तास घालवायला मिळतात ते सुद्धा मिळणार नाही आणि ते 2 तास माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत। आमचं नशीब एवढं चांगलं की तो आमची एवढी काळजी घेतो आणि आमच्यासाठी रोज एवढं पुणे ते पनवेल अपडाऊन करतो। कधी कधी मला असं वाटतं की ज्यांच्यासाठी आपण एवढी मोठी धावपळ करतो त्यांच्यासाठी आपण नीट वेळसुद्धा देऊ नाही शकत आणि याची मला कुठेतरी खंत वाटते। मी कोण होईल मराठी करोडपतीमध्ये माझ्या आई वडिलांची सर्व स्वप्न पूर्ण करायला आलो आहे।